सकाळी सकाळी एकदम झाडांना बघा असे किती छान अशा मस्त कळ्या आलेल्या आहेत। सकाळी सकाळी झाडं किती एकदम सुंदर आणि असे फ्रेश दिसतात आहे। तर सकाळी सर्व झाडांना पाणी घालून घेतले, ओटा धुवून घेतलाय बघा। छान एकदम छान अशा कळ्या आलेल्या आहेत। तसं झाडांचीच फुलं तोडून मी देवपूजा करून घेतली बघा। इथे गुलाबाचं फुल आहे, मी दाखवते गुलाबाचं फुल। तेच फुल आता मी तोडून घेते आणि देवाला ठेवते। हे बघा इथे छान असं गुलाबाचं फुल आलेलं आहे, मस्तच। ते असं मला पण हाताने तुटत नव्हतं, पण तोडलं। एकदम मस्त दिसतंय गुलाबाचं फुल। आणि जास्वंदीच्या झाडांना पण खूपच फुलं येतात। हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे 31 म्हणजे 2025 साल संपलेला आहे आणि 2026 चालू होणार आहे। तर त्यासाठी मी 31 साठी काय बनवलं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। इथे भाताचा कुकर झालेला आहे। आता मी कुकरमधून भात काढून घेते आणि वाटाणे बटाट्याची भाजी टाकते। इथे मी भाजीला फोडणी घालते बघा, वाटाणा बटाटा। आणि इथे मी वाटून घेतले। आता मी भाजीला फोडणी घालून घेते आणि कुकरच्या 2 शिट्ट्या देऊन घेते। इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आता मी गॅस बंद करून घेते। आपली भाजी तयार आहे। केलेला आहे। सेकंदात जाईल चपाती पण दिसली पाहिजे ना सोशल का। सर्व चपात्या मी इथे बनवून घेतल्या। जेवण पण माझं सगळं बनवून झालेलं आहे। आता मी इथे सर्वजण जेवायला बसणार आहे। इथे पूर्ण जेवण माझं रेडी झालेलं आहे। आता आम्ही जेवण करून घेते। आता सर्वजण आम्ही एकत्र जेवायला बसतोय। तर मी इथे जेवण वाढते। वाटाणे बटाट्याची भाजी बनवली आणि चपाती बनवली आणि भात बनवला। परत जेवण बनवलं, दुसरं काही नाही। संध्याकाळी 31 वेगळं बनवणार आहे। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल संध्याकाळी काय बनवणार आहे। चला तर मग आता इथे मी जेवण करून घेते। जेवण करून झाले, भांडे लादी करून घेते। कपडे पण राहिले होते, कपडे धुवून घेतलेत, भांडी घासून घेतले। आता लादी पुसायची बाकी होती। आता इथे मी लादी पुसायला सुरुवात करते आणि लादी पुसून झाल्यावरती मी संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळची सुरुवात करणार आहे 2 तासाने। त्यासाठी तुम्ही कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला समजेलच तर मी संध्याकाळी काय बनवणार आहे। इथे मी सर्व लादी पुसून घेते। लादी पुसून झाली आणि माझी सर्व कामं आवरलेत। आता संध्याकाळचे 6 वाजलेत। आता मी इथं संध्याकाळचे जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे। इथे मी सगळे भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता म्हणजे कसल्या भाज्या आहेत। इथे मी पहिला वाटाणा साफ करून घेतलाय, बटाटे सालून घेतलेत, फ्लावर कापून घेतल्यात, शिमला मिरची, अद्रक, लसूण, टोमॅटो। तर मी संध्याकाळी आज पावभाजी करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। सगळ्या भाज्या माझ्या कापून झालेल्या आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेलच मी संध्याकाळी कोणती भाजी करते। तर ते आताच मी सांगितले पावभाजी बनवणार आहे म्हणून।
आता मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेणार आहे. कांदा टोमॅटोची पण पेस्ट करून घेणार आहे. आणि आता चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते. सगळ्या भाज्या मी धुवून चांगल्या कुकरला 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि त्या व्यवस्थित अशा बारीक करून घेतल्या. कुकरमध्ये मी भाज्या सगळ्या व्यवस्थित करून घेतल्या. अद्रक लसूणची पेस्ट घेतली, कांदा टोमॅटोची पण पेस्ट बनवून घेतली. मग या अद्रक लसूणची पेस्ट आता मी भाजीला फोडणी देते. पहिली प्रथम मी कढई तापायला ठेवली. साईडला थोडंसं पाणी ठेवलं आहे गरम करायला. आपल्याला पाहिजे तर टाकू शकतो. कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टोमॅटोची ग्रेव्ही टाकते आणि ते व्यवस्थित चांगली परतून देते. ग्रेव्ही चांगली परतून दिली. त्यामध्ये मी आता मसाले टाकणार आहे. इथे मी पावभाजी मसाला टाकते. तर भाजी मला जास्त बनवायची होती कारण मुलांना आवडते. एकदा बनवली तर 2 टाईम खातात म्हणून मी कढई भरून बनवते. तर मी त्यासाठी 2 पावभाजीचे मसाल्याचे पॅकेट टाकले छोटे छोटे. चांगले व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर मी आपल्या घरातला पण मसाला टाकला. हळद टाकली थोडीशी, लाल मसाला टाकलाय. मी घरी बनवलेला मसाला टाकते. चांगला रंग सुटोस तर मी व्यवस्थित परतून दिले आणि पूर्ण सर्व भाजी बारीक केलेले मी आता कुकरमधल्या कढईमध्ये टाकून घेते. आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेते आणि त्यामध्ये पूर्ण भाजी माझी झालेली आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये बटर टाकते. बटर पण टाकले आणि कोथिंबीर आता बारीक कट करून टाकते. आता पावभाजी आपली पूर्ण तयार आहे. तर पावभाजी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता मी पाव आणलेले आहे. आता मी तव्याला बटर लावून पाव गरम करून घेते. आणि चला तर आता मी व्हिडिओ इथंच थांबवते. आता मी जेवण करते. चला सर्वजण या जेवायला. बघा इथं मस्त अशी पावभाजी बनवली आहे. मस्त अशी पावभाजी बनवली. कांदा कोथिंबीर आणि लिंबू सर्व व्यवस्थित कटिंग करून घेतले. कांदा आणि आता माझी जेवायची सुरुवात झाली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. एक घास खाऊ दे पावभाजी खायला. खूप छान अशी आपली पावभाजी झालेली आहे.